नमस्कार. नूडल्स आपण नेहमीच खातो आणि अगदी आवडीने खातो. तर आज आपण करूया आपल्या पद्धतीच्या शेवया. त्याच्यासाठी घ्या कढईमध्ये तेल गरम झालं की त्याच्यामध्ये ॲड करा जिरं, मोहरी, बारीक चिरलेला कांदा, थोडा मटार, थोडा गाजर आणि ब्रोकोलीचे काही पीसेस आणि टमॅटोचे काही पीसेस. आता हे सर्व तेलामध्ये चांगलं परतून घ्या. बघा किती छान कलरफुल दिसतंय. व्हाईट, ग्रीन, रेड अँड ऑरेंज. हे थोडंसं 5 मिनटं झाल्यावर त्याच्यामध्ये ॲड करा हळद, तिखट, गरम मसाला, मीठ. हे सगळं तुमच्या चवीप्रमाणे. आणि खालनं ते करपू नये म्हणून थोडंसं पाणी ॲड करा. थोड्या पाण्यामध्ये 1-2 मिनटं परतून घ्या. त्याच्यामध्ये ॲड करा शेवया. शेवया देखील आता तेलामध्ये आणि ते सगळ्या कांदा वगैरे याच्यामध्ये चांगलं परतून घ्या. अगदी 2-3 मिनटं चांगलं परतून घ्या. मग त्याच्यामध्ये ॲड करा 2 ग्लास पाणी आणि चांगली उकळी येऊ द्या. हे पहा चांगली उकळी आली आहे. त्याच्यामध्ये ॲड करा लिंबाचा रस. बऱ्यापैकी आता पाणी आटत चालले त्यातलं. आता ॲड करा 1 चमचा तूप. सगळं परत चांगलं मिक्स करून घ्या. बऱ्यापैकी आता शेवया आपल्या तयार झालेल्या आहे. याच्यामध्ये पाणी जरी दिसत असेल तर जेव्हा ते गार होतं तेव्हा ते सगळं आटून जातं. गरमागरम शेवया सर्व करा. थँक्यू.